टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाशिवरात्री महोत्सव आजपासून 5 दिवसाचा असतो आणि त्यापैकी आज सकाळपासूनच भाविकांसाठी मंदिरमध्ये दर्शनाची गर्दी केली होती आणि याच अनुषंगाने पाहिलं तर या ठिकाणी वैद्यनाथ मंदिरमध्ये देऊळ कमिटीच्या वतीने 140 CCTV कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। हे कशा पद्धतीने काम करतात आणि काय त्याचं नियोजन केलं असतं आपण याची जाणून घेऊया। सर, काय सांगाल, किती आज महाशिवरात्रीचा पहिला दिवस आहे, किती दिवस महोत्सव असतो? या ठिकाणी महाशिवरात्रीचा आमचा 5 दिवसाचा महोत्सव असतो। काल रात्री 12 पासून लाईन व्यवस्था या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सुरू झाली। आता आज रात्री 12 पर्यंत किंबहुना भाविकांच्या लाईन जितक्या असतील त्या सर्वांना भाविकांना दर्शन व्हावं ते 12 नंतर 1 वाजेपर्यंत हे दर्शन पूर्ण होतं। या 2 दिवसामध्ये दर्शनाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते रुद्राभिषेक 6 वाजता होतो। म्हणजे शिवरात्रीच्या रात्री सुरू झालं की त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या हस्ते हा अभिषेक होतो। या व्यवस्थेमध्ये 3 लाईन व्यवस्था आहेत आमच्या। एक महिला पुरुष धर्मदर्शन अशा 2 वेगळ्या रांगा आहेत आणि एक देणगी मूल्य 100 रुपयावर विशेष पास व्यवस्था, जी की ज्यांना गडबड आहे त्यांना त्या ठिकाणी कमी वेळामध्ये दर्शन होईल अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी केली आहे। या ठिकाणी पाहिलं तर अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा दृष्टीने या ठिकाणी आपण CCTV देखील बसवण्यात आलेले आहेत। किती CCTV बसवण्यात आले? साधारण 140 CCTV कॅमेरे या ठिकाणी शिवरात्रीच्या निमित्ताने तैनात केलेत आणि ते साधारण 3 आठवडे याचं रेकॉर्डिंग सतत होत असतं। त्याला लाईट गेली तरी 8 तासाचं बॅटरी बॅकअप आहे। आणि तुम्ही पाहिलं असेल आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक मुलगा मिसिंग झाला होता। मी तुम्हाला दाखवेन इथं की या ठिकाणी तो आत्ताची कॅमेरा, आत्ताचा लाव कॅमेरा, हा इथं त्या बाई बसल्या होत्या आणि तो मुलगा ह्या लाईननं फुलाऱ्याची दुकान आहे तिथं बाहेर जाऊन तो बसला होता या ठिकाणी आणि त्या रडतच इथं ऑफिसमध्ये आल्याने माझा मुलगा हरवला असं त्यांनी सांगितलं आणि तो मुलगा आरामशीर इथं या ठिकाणी बसलेला होता खाली। आणि मग आमच्या CCTV कॅमेऱ्याचा तो विजय घोंगडे त्याला आम्ही बोलून घेतलं आणि त्या ताईंना सांगितलं की बाबा तुम्ही घाबरू नका, आमच्या इथं असं काही कुठलीही गोष्ट जात नाही, आपण ते पाहू। आणि नंतर आम्ही त्या बसल्या आणि पाहिलं तो मुलगा इथं बसलेला होता। त्यांना लगेच आम्ही आमच्या सेवेकराच्या हस्ते त्यांना तिथं पाठवलं आणि तो मुलगा त्या घेऊन इथं ऑफिसला आल्या आणि त्या ती अतिशय म्हणजे त्यांनी आनंद व्यक्त केला की बाबा ही खूप चांगली व्यवस्था आहे की मला माझा मुलगासुद्धा अगदी 10च मिनिटात मला त्याची भेट घेता आली। त्यामुळे अशी सक्षम अशी ही CCTV कॅमेरा सिस्टम आहे, तुम्हाला इथं बघायला मिळेल। या ठिकाणी आम्ही मध्यंतरी सेंट्रलला रस्त्याच्या ह्या बॅरिकेडिंग लावल्यात, म्हणजे येणारे लोकांचं मुवमेंट वेगळं असावं आणि जाणाऱ्यांचं वेगळं असावं। हे मंदिर अनेक वर्षापूर्वी थ्रेटवर आलेलं आहे आणि थ्रेट असल्यामुळं या मुवमेंट ऑब्झर्व करण्यासाठी त्यावेळेसच्या SP-ने ज्या सूचना दिल्या त्या आजही आम्ही त्या पद्धतीनं पाळतो आणि हे थ्रेट आपल्या देवस्थानला आहे असं समजून सगळी चोख व्यवस्था पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी ठेवली। सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी पोलिसांची खूप मोठी मदत असते। आमचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आहेत आणि NCC कॅडेट या ठिकाणी आमच्या या व्यवस्थेमध्ये तैनात असतात। त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही दर्शनाची व्यवस्था भाविकांची केली। 5 दिवसाचा असतो, त्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? 5 दिवस आता हे 2 दिवस दर्शनाचे झाले की कलेक्टर साहेबांचा जो अभिषेक झालेला असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी पारणेचा कार्यक्रम असतो। म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण भोजन आणि जे अभिषेकाला यजमान असतात त्यांच्या वतीनं हे भोजनाचं मंदिराच्या वतीनं आयोजन केलं जातं आणि ते पारणे भोजन दुसऱ्या दिवशी असतं। तिसऱ्या दिवशी पालखी महोत्सव असतो, म्हणजे वैद्यनाथाची पालखी मंदिरातून 5 वाजता ज्या जुना पारंपरिक रस्ते आहेत त्याच मार्गाने त्या ठिकाणी ही होते। त्या दरम्यान परिक्रमेदरम्यान देशमुख पाराच्या जवळ सांस्कृतिक कार्यक्रम, अव्वल दर्जाच्या त्या ठिकाणी गायक आम्ही बोलवतो। याही वर्षी आम्ही ते गायक बोलवलेत आणि त्यांच्या त्या ठिकाणी गायक होईल। गणेश पारच्या ठिकाणी पालखी थांबते गणपती मंदिराच्या जवळ आणि त्या ठिकाणी पारंपरिक गायक गावातले ते त्या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतात। जबदेंच्या घरापाशी आणि भैया धर्माधिकाऱ्यांच्या घरापाशी 2 ठिकाणी परळी शहरातील लोकल कलाकार त्या ठिकाणी गायनाची सेवा या पालखी महोत्सवाच्या समोर देते आणि ही पालखी रात्री भोई गल्लीतून येते। भोई समाज हा पालखी वाहणारा समाज आहे आणि त्याच्या दारात देव जातात दर्शनासाठी। म्हणजे त्या भोयांच्या परिवाराच्या दारातून देव जातात आणि दारात जाऊन ते स्वतः त्यांना दर्शन देतात, कारण ही भोई मंडळी अनादिकालापासून या पालखीची वाहन करणारी ही सेवा देणारी मंडळी आहे। तर त्यांच्या दारातून ही पालखी आजच्या पालखीच्या दिवशी जाते आणि 5वा दिवस असा असतो की ह्या पालखी सोहळ्यामध्ये जे कोणी सहभागी झालेत त्यांना त्या ठिकाणी मानपानाचा कार्यक्रम मंदिरामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत करतो आणि त्यांना मान दिला जातो। त्यामध्ये
अल्पशा पैशाचे त्या ठिकाणी मान प्रत्येकाला दिला जातो. अतिशय चांगल्या भावनेने सगळे तो मान घ्यायला या ठिकाणी उपस्थित राहतात. मग त्यामध्ये हे कलाकार ज्यांनी कला त्या ठिकाणी दिली ते सुद्धा असतात, जे पारंपरिक वाद्य घेऊन सोबत चालतात पालखीच्या ते सुद्धा असतात, आणि सगळ्या स्तरातील लोक जे पालखी उत्सवामध्ये सहभाग नोंदवतात त्यांना त्या ठिकाणी बिदागीचा कार्यक्रम असतो. आणि हा बिदागीच्या कार्यक्रमानंतर हा 5 दिवसाचा उत्सव या ठिकाणी समाप्त होतो. तर अशा पद्धतीने 5 दिवसाचा उत्सव पार पाडणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचं असेल तर CCTV देखील या ठिकाणी 140 बसवण्यात आले, ज्या ठिकाणी जे भाविक येतात त्यांच्यावर नजर देखील ठेवण्यात येत असते. कॅमेरापर्सन आप्पासाहेब मोगळकर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.